नमस्कार द्राक्ष बागेदार बंधूंनो, ग्रेप मास्टरच्या सेवेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, ह्या वर्षी पावसाळा जूनमध्ये जवळजवळ कोरडा जातोय. आज 10 जून आला, परंतु पावसाचा कुठेही फारसा मागूस नाही. मागच्या आठवड्यात कुठेतरी तो पडला, परंतु अद्यापही 18 ते 20 तारखेपर्यंत पाऊस हा अजूनपर्यंत आलेला नाही. 18-20च्या पुढे येण्याची दाट शक्यता आहे, परंतु हे 18 दिवस 20 दिवस आपले जूनमधले कोरडे गेले आणि त्याच्यामध्येच मे पूर्ण कोरडा, कुठेही अवकाळी पाऊस नाही. आणि एप्रिल मेचं वाढलेलं तापमान ओव्हरऑल इतर काही मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी 40च्या वरती तापमान अधिक दिवस राहिलं आणि त्याचा विपरीत परिणाम हा पुढील वर्षीच्या आपल्या द्राक्ष उत्पन्नावरती नक्कीच होणार आहे. यामध्ये खास करून सूक्ष्म घटनेमध्ये त्याचा फटका बसणार आहे. पुढील वर्षी उत्पन्नामध्ये त्याचा फटका बसणार आहे. बंचची चांगली साईज, घट निर्मिती याला फटका बसणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पुढच्या वर्षी आपल्याला जे वजन मिळायला पाहिजे किंवा साईज मिळायला पाहिजे त्या ठिकाणी देखील फटका बसणार आहे. आणि त्याचबरोबर रंगीत व्हरायटीमध्ये चांगला कलर येण्यासाठी देखील दरवर्षीपेक्षा आपल्याला जास्त काम करावा लागणार आहे. मित्रांनो, ह्या हीटचे दुष्परिणाम आपल्या बागेवरती काय काय होत आहे हे जर बघायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचा हीट स्ट्रेस. वाढत्या तापमानामुळे आपल्या वेलीवरती हीट स्ट्रेसचा तडाखा बसलेला आहे, बसणार आहे. कारण अजूनही जून आला, 10 जून आला, परंतु पाऊस पडलेला नाही आणि त्याचा विपरीत परिणाम आपल्या द्राक्ष वेलीवरती हीट स्ट्रेसच्या माध्यमातून होऊ शकतो. दुसरा मुद्दा आहे मित्रांनो, आपल्या बागेत पावसाची गरज नव्हे, पाण्याची गरज वाढलेली आहे. परंतु आपण दरवर्षी सारखंच पाणी देत असाल तर त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच फसाल. त्यामुळे पाण्याची प्रचंड गरज, इव्हॅपोट्रान्सपिरेशनच्या माध्यमातून पाण्याची रिक्वायरमेंट, झाडाची रिक्वायरमेंट ही फुल वाढलेली आहे. आणि जूनमध्ये पाऊस नसल्यामुळे आणि अद्यापही आपण आपलं शेड्यूल आहे तेच ठेवल्यामुळे आपल्याला पाणी नियोजन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि एक प्रकारचा वॉटर स्ट्रेस हा आपल्या बागेमध्ये कुठेतरी बसतोय. नक्कीच सांगतो, मी तुम्हाला अलर्ट करतोय की कुठेतरी वॉटर स्ट्रेस, पाण्याचा ताणतणाव हा बसतोय. याच्याकडे तुम्ही लक्ष तुमचं मी वेधू इच्छितो. तिसरा जो मुद्दा आहे, ह्या संपूर्ण परिस्थितीचा आपल्या बागेमधील घड निर्मितीसाठी विपरीत परिणाम होणार आहे. घड निर्मितीनंतर जो घड विकासाचा जो दुसरा टप्पा आहे त्या ठिकाणी चांगला डेरेदार घड होण्यासाठी, चांगला सांगाडा होण्यासाठी आपल्याला ह्या ठिकाणी फटका बसणार आहे. चौथा मुद्दा आहे की ह्या हीट स्ट्रेसमध्ये पांढऱ्या मुळांची वाढ असेल, पांढऱ्या मुळांकडनं न्यूट्रिएंटचा अपटेक असेल, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण मागं राहणार आहोत आणि न्यूट्रिएंटचा अपटेकच्या बाबतीत आपल्याला तिथे फटका बसू शकतो. पाचवा मुद्दा आहे तो म्हणजे ओव्हरऑल ह्या सगळ्या परिस्थितीमुळे आपल्या वेलीमध्ये अन्नाचं जे स्टोरेज व्हायला पाहिजे ते होणार नाही आहे. आणि त्याच्यामुळे देखील पुढील काळामध्ये आपल्याला अतिशय काळजी घ्यावा लागेल. आणि पाचवा जो मुद्दा आहे सगळ्यात महत्त्वाचा मित्रांनो, की ह्या हीट स्ट्रेसमध्ये, वाढत्या तापमानामध्ये कुठेही पाऊस नाही, कुठेही पावसाळी वातावरण नाही आहे. आणि त्यामुळे आपल्या किडींना, आपली किडी म्हणजे थ्रिप्स असेल, मिलीबग असेल, खोडकिड असेल, ह्या किडींची प्रजनन क्षमता वाढलेली असते. आणि ज्या ठिकाणी 40 दिवसात ते त्यांचं लाईफ सायकल कंप्लीट करतात, ते अशा हीटमध्ये ते 30 दिवसाच्या आत, 25 दिवसाच्या आत त्यांचं लाईफ सायकल कंप्लीट करतात. आणि त्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये थ्रिप्सचा अटॅक वाढलेला दिसतोय. मिलीबगचा तुम्हाला पण मागे एक व्हिडिओ काढला होता. मिलीबगचा पण अटॅक आत्ताच भरपूर मिलीबग तुमच्या खोडावरती, विशेषतः नवीन वेलीमध्ये याचा मोठा दुष्परिणाम आपल्याला दिसतोय. नवीन वेलीमध्ये, नवीन झाडावरती आपल्याला मिलीबगचा मोठा प्रादुर्भाव दिसतोय. थ्रिप्स तर प्रत्येक शेंड्यावरती येऊन बसलाय आणि त्याला मरण नाही असं मला वाटतंय. आणि त्याचबरोबर जेव्हा जेव्हा हीटचा स्ट्रोक असतो, वॉटर स्ट्रेस असतो, त्यावेळेस खोडकिडीचा देखील प्रादुर्भाव आपल्याकडे जास्तीत जास्त होणार आहे. त्यामुळे हा एक अतिशय किडीचा बंदोबस्त करण्याचं मोठं चॅलेंज आज आपल्या पुढं आहे. त्याच्यानंतर जो महत्त्वाचा पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे जैविक ताणतणाव, म्हणजेच रोग आणि किडीचा अटॅक वाढलेला आहे. अजैविक ताणतणाव म्हणजे हीट, वॉटर स्ट्रेस, हे स्ट्रेस वाढलेले आहे. क्लायमेटिक बदलल्यामुळं हे अजैविक ताणतणाव, जैविक आणि अजैविक ताणतणाव आपल्या वेलीवरती वाढलेले आहेत. हा अतिशय गंभीर प्रश्न आहे मित्रांनो. मागच्या वर्षी लवकर पाऊस झाला, वॉटरलॉक कंडिशन, कमी सूर्यप्रकाश, याच्यामुळे आपल्याकडे 60-70% बागा कमी आल्या. परंतु ह्या वर्षीचा मे कोरडा गेला आहे आणि जूनची 20 तारखेपर्यंत आपला बागेमध्ये पाऊस कमी असणार आहे. त्याचबरोबर वाढलेलं तापमान, हीट स्ट्रेस, वॉटर स्ट्रेस, जैविक अजैविक ताणतणाव याच्यामुळे देखील सूक्ष्म घटनेला त्याचा मोठा फटका बसतोय आणि
बसणार आहे आणि अद्यापही वेळ गेलेली नाही. आपल्याला अजून काय करता येईल ह्या 10 दिवसात. आपण म्हणू की नाही पुढच्या 8 दिवसात पाऊस आहे, पुढच्या 10-15 आठवड्यात पाऊस आहे, बघू काय होईल ते होईल. परंतु हे शेवटचे 8-10 दिवस देखील मोठं काम करतायत आणि ह्या 8-10 दिवसामध्ये देखील आपण जर काम करून त्या झाडाला कशा पद्धतीने रिलॅक्स करता येईल हे जर केलं तर त्या ठिकाणी आपण त्या वेलीची कार्यक्षमता वाढवून पुढील काळासाठी आपण त्या वेलीला तयार करू शकतो आणि पुढील वर्षी म्हणजेच ऑक्टोबरसाठी आपण क्वालिटी उत्पादन घेण्यासाठी त्या ठिकाणी योग्य अशी फेरेबल क्लायमेट, मायक्रो क्लायमेट त्या ठिकाणी आपण तयार करू शकतो. आता ओव्हरऑल असं चित्र आहे, फार चांगलं चित्र नाही मित्रांनो, परंतु ह्या सगळ्या अडचणीवरती मात करायची असेल, काही उपाययोजना करायची असेल, ह्या वेलीवरचा जो वॉटर स्ट्रेस आणि हीट स्ट्रेस कमी करण्यासाठी आपल्याला ड्रीपद्वारे पाणी वाढवणं तितकंच महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं ड्रीपद्वारे पाणी वाढवा, ड्रीपची साफसफाई करा आणि ड्रीपचे तास फक्त तुम्ही लाईटीच्या भरोश्यावर तुम्ही ड्रीप देऊ नका, पण तुमच्या विहिरीमध्ये जसं तेवढं पाणी असेल तेवढं पाणी आपल्या फक्त 4 ते 5 तासाचं ड्रीप इरिगेशन आपल्या बागेला ह्या हीटमध्ये पुरेसं नाही आहे. शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा आपल्याला ड्रीप द्यायचं आहे, कारण जर दुपारी तुम्ही पाणी देत असाल तर त्याच्यातलं 50% पाण्याचं लगेच बाष्पीभवन द्वारे त्याचं लॉस होणार आहे. त्यामुळे तर सकाळी लवकर, खास करून विशेषतः संध्याकाळी पाणी दिलं तर त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होणार आहे. त्यामुळे पाणी इरिगेशन वाढवणं, ड्रीपच्या नळ्या साफ करून घेणं आणि ड्रीपचे तास वाढवणं देखील तितकेच महत्त्वाचं आहे. हा अतिशय साधा उपाय आहे, प्रत्येकाकडे ह्या गोष्टी अवेलेबल आहे, फक्त काटेकोरपणे त्याची अंमलबजावणी करणं तितकंच महत्त्वाचं आहे. दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे हीट स्ट्रेस कमी करण्यासाठी, ओव्हरऑल हा स्ट्रेस कमी करण्यासाठी शक्य असेल अजून 10-15 दिवस टाईम आहे, पण शक्य असेल त्यांनी गवताची मल्चिंग, चिपटाची मल्चिंग, काय असेल ते सोयाबीनचा भुसा असेल, भाताचा तूस असेल, याची मल्चिंग जरी तुम्ही अजून 8-10 दिवस 15 दिवस जाणार आहे, या 15 दिवसात जरी तुम्ही मल्चिंग केली तरी ते झाड हे 15 दिवसामध्ये थोडंसं रिलॅक्स व्हायला मदत होणार आहे. तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे फॉलियर स्प्रेद्वारे आपल्याला अल्गामिड्स, CPPU आणि कॉम्बेपचा 1 ते 2 स्प्रे 8-8 दिवसाला घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. अल्गामिड्समुळे तुमच्या वेलीवरचा स्ट्रेस कमी होईल, CPPमुळे तुमच्याकडे सायटोकाईन लेवल वाढेल, कॉम्बेपमुळे काही मायक्रोन्यूट्रिएंटची पूर्तता त्या ठिकाणी करता येईल. चौथा मुद्दा आहे तो म्हणजे फॉलियर स्प्रेद्वारे NPKचं आपल्याला पुरवठा करणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही 1919 स्प्रे घेऊ शकता, 13-0-25 मॅग्नेशियमचे स्प्रे घेऊ शकता, 0-1 स्प्रे घेऊ शकता, 0-0-50 देखील स्प्रे घेऊ शकता. मित्रांनो, तुमच्याकडे पाऊस कमी आहे, ड्रीपला पाणी कमी पडतं आहे, मुळांचा विकास नाही, मुळांचा अपटेक कमी होतोय, रूट झोन अडचणीत आहे, त्या ठिकाणी झाड फक्त जगतंय परंतु झाड स्टोरेज करत नाही, अपटेक करत नाही, त्या ठिकाणी फॉलियर स्प्रेद्वारे न्यूट्रिएंटची गरज भागवणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे काही न्यूट्रिएंटचे 2-3 स्प्रे तुम्हाला फवारणीद्वारे, पानाद्वारे घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं थ्रिप्स वाढला आहे, थ्रिप्ससाठी तुम्हाला प्रोक्लेम असेल, स्पिंक्टॉर असेल, डेलिगेट असेल, त्याचे स्प्रे घेणं, एकरी 400 ते 500 लिटर पाणी वापरणं, हे सर्व कीटकनाशकांचे स्प्रे संध्याकाळी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे मिलीबगसाठी लोकलची बाग असेल तर क्लोरोनं आत्ताच बुड ओलांडे धुवून तुम्ही घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. एक्सपोर्टची बाग असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ॲप्लॉटचं स्प्रे, मोमेंटो ओडीचे स्प्रे घेऊन तुम्ही बुड ओलांडे आणि गच्च स्प्रे घेऊ शकता. अजून तुम्हाला ड्रेंचिंग करायची आहे परंतु एक्सपोर्टच्या बागासाठी ड्रेंचिंग चालणार नाही, तरी पण पाऊस पडल्यानंतर तुम्ही ड्रेंचिंग केली तर त्याचा तुम्हाला तुमच्या रिस्कवरती त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. आता ह्या उन्हाळ्यामध्ये, कडक उन्हामध्ये ड्रेंचिंग करून कुठलाही फायदा होणार नाही. त्यामुळे थोडे 8-15 दिवस थांबून तुम्हाला ड्रेंचिंगची देखील तयारी मिलीबगसाठी करणं अतिशय महत्त्वाचं आहे. खोडकिडीसाठी तुम्हाला मेकॅनिकल पद्धतीचा वापर करावा लागणार आहे. सकाळी 6 ते 7, संध्याकाळी 6 ते 7 ह्या वेळेत खोडकिडीचं कीड त्या होलच्या बाहेर आलं असतं, त्या ठिकाणी लेबर लावून तुमच्याकडनं ते कीड हाताने मारणं हा सगळ्यात प्रभावी आणि खास असा उपाय आहे. त्याचबरोबर पुढच्या 15 आठवड्यामध्ये पाऊस जर चांगली झाली तर त्या ठिकाणी व्हर्टी, मेटायझम, ब्युएरिया याचा कॉन्सर्शिया तुम्ही स्प्रे गच्च करून घेऊ शकता, जेणेकरून देखील ह्या थ्रिप्स, खोडकीड आणि मिलीबगला त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं ह्या हीट स्ट्रेसपासून शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला हे काम करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही त्या ठिकाणी कॉमेंट्स देखील आम्हाला करा. अजून कुठल्या प्रकारचा व्हिडिओ, कुठल्या गोष्टीची प्रॉब्लेम तुमच्या बागेत आहे ते आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.